सर्व्हिसेस मध्ये हॉस्पिटल कामासाठी गरजू स्त्रिया व वॉर्ड बॉय पाहिजेत. आकर्षक वेतन दिलं जाईल. लवकरात लवकर संपर्क साधा. राऊत साहेबांवर खटला माझ्यामुळेच झाला. मंत्री दादा भुसेंनी याचिका मोठ्या मनाने मागे घेतली. त्यांचे आभार. राऊत साहेबांनी प्रचंड मला मदत केली आहे, त्यामुळे मी त्यांचा ऋणी आहे. त्यांच्यावर जो खटला झाला तो माझ्यामुळेच झाला होता, ही वस्तुस्थिती आहे. संजय राऊत यांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी जी मला मदत केली ते मी त्यांचे उपकार कधीही फेडू शकणार नाही. मंत्री महोदयांनी मोठ्या मनाने ही याचिका मागे घेतली. मी त्यांचेही आभार मानतो. या प्रकरणी केस जी आहे ती न्यायप्रविष्ट आहे. त्यावेळी या केसचा दूध का दूध, पाणी का पाणी होईल. जर या केसमध्ये तथ्य नसतं तर मग ही केस 2017 पर्यंत चालू का होती? या केसचा निकाल का लागला नाही? संजय राऊत यांनी सांगितलं की अद्वय हिरे हे आता भारतीय जनता पार्टीत गेले. त्यांना या केससाठी शुभेच्छा आहेत. या केसच्या प्रकरणी माझी माहिती जर खोटी असली तर ते निकालात येईल, कोर्ट ठरवेल, असे अद्वय हिरे यांनी सांगितले. आता याच्यामध्ये राऊत साहेबांनी सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंडपणाने मला मदत केलेली आहे. त्यामुळे मी निश्चितपणे ऋणी आहे. आज त्यांच्यावरचा खटला संपला तो माझ्यामुळेच झाला होता, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे निश्चित त्याचा आनंद आहे. सन्मान्य राऊत साहेबांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करतो. त्यांनी जी काही मदत मला केली ती ऋण माझ्याकडनं कधीही फिटणार नाही. त्याची आठवण कायम राहील. आणि राहिला मंत्री महोदयांचा विषय, तर त्यांनी सुद्धा मोठ्या मनानं ही याचिका मागे घेतली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. जो काही केसचा बाब आहे ती न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. ज्या किंवा NCLT न्यायालयाचा निकाल लागेल त्यावेळेला याच्यात दूध का दूध, पाणी का पाणी होईल. आणि मला असं वाटतं की जर याच्यामध्ये तथ्य नसतं, 2017 साली मी दाखल केलेली केस आहे, 2017 पासून आतापर्यंत ही केस चालू का आहे, या केसचा निकाल का लागला नाही, ही केस कोर्टाने फेटाळली का नाही, काहीतरी तर तथ्य असल्याशिवाय इतके दिवस चालत नसेल. त्यामुळे निकालाची वाट प्रतीक्षा करावी लागेल. कोर्टात प्रलंबित आहे, त्यामुळे आता तरी माझा काही विड्रॉ करण्याच्या संबंधीचा कुठलाही विचार नाहीये. आणि ही याचिका जी मी दाखल केली होती ती भारतीय जनता पक्षात असतानाच केलेली आहे. काही नव्याने शिवसेनेत गेल्यावर केली होती अशातला काही भाग नव्हता. हा जुना प्रकार आहे, 2017चा प्रकार आहे. आणि त्यामुळे या संबंधी काय भूमिका घ्यायची हे अजून ठरायचं आहे. आता मी आज राऊत साहेबांनी सांगितलंय की सन्मान्य देवेंद्रजींचा आणि सन्मान्य मोदीजींचा त्यांनी उल्लेख केला, तर निश्चितपणानं अजून पक्षाचा याच्याशी काही संबंध नाही. कारण पक्ष स्तरावर मी कोणाच्याही कानावर कुठला विषय घातलेला नाहीये. नजीकच्या काळामध्ये जेव्हा माझी त्यांची भेट होईल त्याला सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना आणि सन्मान्य पक्षाच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांना या संबंधी मी अवगत करेल आणि मग त्यानंतर पक्षाच्या सूचना करेल, त्या पद्धतीने पुढे लढू. राऊत साहेबांनी स्वतः सांगितलं की हे दोघं जे आहेत आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोघं सत्ताधारी आहेत आणि त्यामुळे हे दोघं बघून घेतील आणि सत्ताधारी असल्याकारणे आज तुम्ही आभार व्यक्त केले काय? सत्ताधारी असल्यामुळे आभार व्यक्त केले नाही. सन्मान्य राऊत साहेबांचा याच्याशी काहीही संबंध नसताना त्यांना जे या प्रकरणात गुंतवलं गेलं त्याबद्दल त्यांनी जी समजूतदारपणा दाखवला आणि राऊत साहेबांवरची याचिका मागे घेतली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त केले. माझी माहिती जर खोटी असेल तर ते निकालात काय कोर्टात ठरेल ना. कोर्टाचा निकालच अजून प्रलंबित आहे आणि त्यामुळे माननीय न्यायालय जो निकाल देईल तो आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. संजय राऊत माफीनामा त्यांनी सांगितलं की माझा या प्रकरणाशी आता संबंध नाही, ते भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना ही केस लढण्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. आम्ही या केस पासून बाजूला होतो, एवढंच त्यांचं म्हणणं होतं आणि ते रास्त आहे.